पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला, वरसगाव, पानशेत व टेमघर धरण परिसरात मान्सून पूर्व पाऊस काही परिसरात पडलेला आहे। खडकवासला इथं 50 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद जलविज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर झालेली आहे। खडकवासला परिसरात संध्याकाळी 4:45 वाजण्याच्या सुमारास मोठ्या पावसाला सुरुवात झाली। विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली। खडकवासला धरण परिसरातील काही गावांमध्ये तसंच खेड शिवापूर परिसरात देखील पाऊस पडला। त्यानंतर महामार्गाच्या सेवा रस्त्यावरती पाणी साठलं होतं। शिवणे, उत्तमनगर, कोंडवे, धावडे, खडकवासला, किरकटवाडी, नांदेड इथंही पावसाच्या सरी सुमारे 1.5 तासाहून अधिक वेळ कोसळत होत्या। वारजे महामार्गावर आणि सेवा रस्त्यांवर 1-1.5 फुटापेक्षा जास्त पाणी साठलेलं होतं। तर पाऊस पडलेल्याची ठिकाण कोणकोणती आहेत, तालुक्याचं नाव काय आहे, तसंच पाऊस किती मिलीमीटरमध्ये झाला ते पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर हवेली तालुक्यातील येरवडा इथं 116 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। मुळशीच्या टेमघरमध्ये 13, वेल्हे वरसगावमध्ये 11, वेल्हे शिरकोलीमध्ये 11, बारामती भराणपूरमध्ये 55, बारामती लाटेमध्ये 29, मुळशीतील दासवे लवासामध्ये 10, वेल्हेच्या घिसरमध्ये 18, भोर भुतोडेमध्ये 51, भोरच्या शिरगावमध्ये 68, भोरच्या शिरवलीमध्ये 57, भोरच्या हिरडोशीमध्ये 73, मीरा देवघर धरणात 46, भोरच्या आंबेघरमध्ये 53, भोरच्या करंजेमध्ये 88, भोरच्या भाटघरमध्ये 58, पुरंदरच्या खोगरेवाडीमध्ये 21, हवेलीच्या कात्रजमध्ये 50, दौंडच्या खामगावमध्ये 14, बारामती मोरगावमध्ये 26, वीर धरणामध्ये 35, सणसरमध्ये 78, निमगाव केतकी इंदापूरमध्ये 63, तर पळसदेव इंदापूरमध्ये 40 इतका मिलीमीटर पाऊस या ठिकाणी पडलेला आहे।